नमस्कार. देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं भरपूर शुभेच्छा. अमृतमय मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं भारताच्या वन्यजीवन संवर्धनाच्या इतिहासात एक ऐतिहासिक पाऊल उचललेलं आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि वैयक्तिक प्रयत्नांमुळे तब्बल 70 वर्षापूर्वी भारतात नामशेष झालेल्या चित्त्यांना पुन्हा एकदा भारतीय भूमीत आणले गेले. हा प्रोजेक्ट, चित्ता प्रोजेक्ट, केवळ एक सरकारी प्रकल्प नसून वन्यजीवांसाठी भारताची असलेली कटिबद्धता दर्शवतो, ज्यांचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदींनाच जाते. पंतप्रधान मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर 2022 रोजी नामिबियातून 8 चित्ते भारतात आणले गेले. त्यानंतर त्यांच्याच प्रयत्नांनी 2023मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते आणले गेले. पंतप्रधान मोदींनी स्वतः या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात त्यांच्या नव्या घरात सोडले. या उद्यानात चित्त्यांसाठी योग्य नैसर्गिक अधिवास आणि भरपूर शिकार उपलब्ध आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी सर्व नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आले. या प्रकल्पाची सर्वात मोठी यशोगाथा म्हणजे पंतप्रधान मोदीजींच्या दूरदृष्टीमुळे कुनोमध्ये काही मादी चित्त्यांनाही पिल्यांना जन्म दिलेला आहे. ही घटना दर्शवते की चित्ते भारताच्या वातावरणात यशस्वीपणे जुळवून घेत आहेत. पंतप्रधान मोदींच्या या अथक प्रयत्नांमुळे भारत जगातील अशा काही निवडक देशांमध्ये सामील झाला आहे जिथे चित्त्यांची प्रजाती पुन्हा यशस्वीपणे स्थापित केली गेली आहे. पंतप्रधान मोदींच्या या दूरदृष्टीमुळे भारताची जैवविविधता पुन्हा एकदा समृद्ध होत आहे. अशा आमच्या पर्यावरणप्रेमी नेतृत्वाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. धन्यवाद.